महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. मैत्रीपूर्ण लढायचं होतं पण अजितदादांनी शब्द पाळला नाही अशी खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलून दाखवली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये युती करता येणार नाही. या लढती मैत्रीपूर्ण होतील. आपण एकमेकांविरुद्ध बोलणार नाही, टीका टिप्पणी करणार नाही असे आम्ही ठरवले होते. आम्ही शेवटपर्यंत शब्द पाळला पण अजितदादांनी शब्द पाळला नाही असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांतील 2869 जागांसाठी रणधुमाळी सुरू आहे. उद्या यासाठी मतदान पार पडणार आहे. या महापालिका निवडणुकीत नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली घरबसल्या मतदानाची सुविधा निवडणूक आयोगाने काढून घेतली आहे. त्यामुळे आता त्यांना मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावरच जावं लागणार आहे. यामुळे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक तारीख जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणेनुसार 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 7 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यात 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. पहिल्या टप्प्यात ज्या 12 जिल्ह्यांमध्ये निवडणुका होणार आहेत त्यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यातील 29 महापालिका निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा काल थंडावल्या. सायंकाळी 5:30 पर्यंत प्रचारासाठीचा कालावधी होता. पण प्रचाराचा कालावधी संपला असला तरी देखील उमेदवार प्रचार करू शकणार आहेत. कारण निवडणूक आयोगाने त्याबाबत एक मोठा निर्णय घेतलाय. उमेदवार प्रचाराचा कालावधी संपला असला तरी देखील घरोघरी जाऊन प्रचार करू शकतो. याबाबत निवडणूक आयोगाने परिपत्रक काढले आहे. राज्यात मतदान होत असलेल्या 29 पैकी 28 महानगरपालिकांमध्ये महायुतीचा महापौर बसेल असा दावा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. सांगली येथील प्रचार सभेला चंद्रकांत पाटील बोलत होते. मालेगाव वगळता 28 महानगरपालिकांमध्ये महायुतीचा विजय होईल. तिथे महायुतीचा महापौर बसेल. कुठे भाजपाचा महापौर असेल, कुठे शिंदे सेनेचा असेल तर कुठे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा असेल असा दावा त्यांनी केलाय. महापालिका मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. किरकोळ मद्य विक्री करणारे हॉटेल, बार, देशी दारू दुकाने आजपासून 16 जानेवारीपर्यंत 3 दिवस बंद ठेवण्याचा आदेश उत्पादन शुल्क विभागाने दिला आहे. त्यामुळे राज्यात 3 दिवस ड्राय डे पाळण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेत लवकरच 9 नवीन अमृत भारत एक्सप्रेसचा समावेश होणार आहे. 9 वेगवेगळ्या मार्गांवर या 9 अमृत भारत एक्सप्रेस धावणार आहेत. याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली आहे. त्यांनी ज्या 9 मार्गांवर अमृत भारत एक्सप्रेस धावणार आहेत त्याबाबत देखील माहिती दिली आहे. या नवीन ट्रेन पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, ओडिसा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, तमिळनाडू येथून धावणार आहेत. दक्षिण मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथील विल्सन जिमखाना जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला देण्यात आला असून ज्या उद्देशासाठी जिमखाना दिला तो साध्य झाला नाही तर हा भूखंड जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनच्या ताब्यातून काढून घेऊ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती. ती याचिका आता कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन अस्तित्वाची वगैरे लढाई लढत नसून दोघांचे अस्तित्व कधीच संपले आहे. राज ठाकरे यांनी पूर्वीच वेगळे व्हायला नको होते आणि आता वेगळे झाल्यावर पुन्हा एकत्र येऊन त्यांनी मोठी चूक केली आहे असं विधान शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील यांनी केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्याशी संबंधित डिझाईन बॉक्सच्या पुणे कार्यालयावर क्राईम ब्रांचने धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. क्राईम ब्रांचच्या पथकाकडून पुणे येथील डिझाईन बॉक्स ऑफिसमध्ये कागदपत्रांची तपासणी व चौकशी करण्यात आली आहे. ही कारवाई नेमकी कोणत्या प्रकरणाशी संबंधित आहे याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. नगरपालिका निवडणुकीप्रमाणे राष्ट्रवादी आणि भाजपची युती होऊन शिवसेना बाहेर राहणार असे संकेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले आहेत. अलिबागमध्ये पत्रकारांशी बोलताना सुनील तटकरे यांनी अशी शक्यता वर्तवली आहे. जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा होताच भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिलाय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. नगर परिषद निवडणुकीपूर्वी गारटकर यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. पुढील काही दिवसात प्रदीप गारटकर वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाने विधवा सुनेच्या पोटगीविषयी महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पंकज मित्तल आणि न्यायमूर्ती एस.व्ही.एन. भट्टी यांच्या खंडपीठाने देशभरातील विधवा सुनेचा त्यांच्या सासरच्या मालमत्तेवरील हक्काचा वाद सोडवत विधवा सुनेला महत्त्वपूर्ण दिलासा दिला आहे. 2 न्यायाधीशांच्या खंडपीठाने त्यांच्या मुलाच्या मृत्यूनंतर सासरच्यांनी त्यांच्या स्वतःच्या मालमत्तेतून विधवा सुनेचा उदरनिर्वाह करावा असं म्हणत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. राज्यात पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वातावरण तापू लागले आहे. 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असला तरी अवघ्या काही तासातच या निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी मागणी पुढे आली आहे. ओबीसी बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे यांनी या संदर्भात निवडणूक आयोगाला निवेदन पाठवले आहे. 5 फेब्रुवारी रोजी मतदान ठेवण्यात आले असून त्याच दिवशी धनगर व बहुजन समाजाची चिंचणी मायक्का देवीची मोठी वार्षिक यात्रा भरते. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर होणाऱ्या या यात्रेत राज्यभरातून लाखो भाविक कुटुंबासह सहभागी होतात. शेंडगे यांच्या मते या धार्मिक यात्रेमुळे अनेक मतदार गावाबाहेर असतील, त्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली असून या मागणीवर आयोग काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.